नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। मी जो ब्लाउज वेअर केलेला आहे तो पाठीमागच्या बाजूने बोटनेक आहे आणि सुंदर अशी काठांची डिझाईन घेतलेली आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की काठपदर साडीमध्ये काठाचा वापर कसा करावा, तर त्यासाठी ही एक छान अशी सुंदर डिझाईन मी सांगितलेली आहे। बोटनेक मध्ये आहे। सध्या ही डिझाईन खूप ट्रेंड मध्ये आहे। याची सोपी पद्धत तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दोनही दाखवलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला आणि जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा। लाईक करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाउजच्या पेपर पॅटर्न वरून मी एक बोटनेकची ब्लाउजची डिझाईन आत्ताच 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केला। त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यानंतर डिमांड सुरू झाली की ताई आम्हाला अशीच डिझाईनचे काही पॅटर्न सांग। तर बघा, आपण हा जो 34चा बोटनेकचा पॅटर्न आहे, हा पाठीमागच्या बाजूला बोटनेक आहे आणि पुढे प्रिन्सेसचा पार्ट आहे आणि पुढे शिवाय डीप नेक आहे। या पेपर कटिंग वरून आपण ब्लाउजची डिझाईन बनवणार आहोत। ज्यांच्याकडे पेपर कटिंग आहेत त्यांना ही डिझाईन बनवणं अगदी सोपं आहे आणि ज्यांना असे पेपर कटिंग मागवायचे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अगदी 5 मिनिटात बोटनेक ब्लाउजची डिझाईन शिलाई करता येईल, कटिंग करता येईल। आपण जी ही डिझाईन बनवणार आहोत ना, त्यासाठी आपल्याला एक एक्स्ट्रा पेपर लागणार आहे। तुम्ही साधा न्यूजपेपर घेतला तरी चालेल। मी इथं चार्ट पेपर घेतला आणि हा 34 साईजचा ब्लाउज आहे। तुमची साईज कोणतीही असू द्या, आहे तसंच्या तसं मी आता इथं ड्रॉ करून घेणार आहे। बघा, आहे तसंच्या तसं मी इथं ड्राफ्टिंग करून घेतलं। इथं गळ्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे। हा बोटनेक गळा आहे। इथं आपलं शिलाईला येणार आहे 1.5 इंच इतपत। इथं असा हा टक्स असणार आहे या पद्धतीने। आणि आता आहे ना, इथं जी डिझाईन ड्रॉ करणार आहे ना, त्याच्यासाठी इथं डायरेक्ट मला मार्किंग करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने ही तिरकस रेषा मी ड्रॉ करून घेतली, तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर इथं जवळपास 5-5.5 इंचावर किंवा 6 इंचावर एक मार्किंग केलं तरी चालेल। मी इथं 6.5 इंचावर मार्किंग केलं आणि खालच्या बाजूने तुम्हाला किती पाहिजे आहे तेवढा अंदाज घेऊन घ्यायचा। मला खालच्या बाजूने कमीत कमी 3.5 इंच एवढं कापड पाहिजे आहे आणि त्यानंतर असा हा फ्रेंच कर्व वापर करून घेते आणि फ्रेंच कर्वच्या साहाय्याने असा हा शेप देऊन दिला। बघा, अशी ही गळ्याची आपली डिझाईन येणार आहे आणि हे पॅच वर्क आहे, त्यामुळे आपल्याला काय दोनही पार्ट इथं सेपरेट सेपरेट मिळतील, म्हणून मी कट करून घेते। हे बघा, सेम टू सेम मी कट करून घेतलं। इथं आपण पॅच देणार आहोत म्हणून आता हे कट करून घेऊया, कारण याला शिलाई मार्जिन आपल्याला ऍड करावी लागेल ना, म्हणून असं हे कट करून घ्यायचं। हा एक पार्ट आणि ही एक आपला डिझाईनचा पार्ट। आता बघा, ही जी बाजू आहे या बाजूला आपल्याला शिलाई मार्जिन वाढवावं लागेल, नाहीतर मग हे जोडल्यानंतर आपला पाठीमागचा भाग कमी होऊन जाईल। म्हणून मी इथं दुसऱ्या पेपरवर कट करून घेतलं। तुम्ही असं न्यूज पेपरवरही कट केलं तरी सुद्धा चालेल। त्यासाठी बघा, मी अस्तर घेतलेला आहे 1 मीटर आणि हा आहे ब्लाउज पीस। आता आपण अस्तरावर सर्वप्रथम कटिंग करणार आहोत। त्यासाठी मी इथं अस्तर घेतलेला आहे। बंद बाजू माझ्याकडे आहे आणि सुटे पदर हे समोरच्या बाजूला आहेत। हा बघा, हा पाठीमागचा भाग जो आपण आता कट केला तो, तर आपल्याला इथे जॉईंट द्यायचा आहे। त्यामुळे काय करायचं, हे फक्त पुढच्या बाजूला आपल्याला असं घेऊन घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून इथं आपल्याला शिलाई मार्जिन घेता येईल। आणि आहे तसंच्या तसं आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचंय। हे बघा, आहे तसंच्या तसं मी हा पार्ट इथं ड्रॉ करून घेतला आणि त्यानंतर ह्या बाजूला इथं थोडंसं 1 इंच इतपत मी इथं शिलाई मार्जिनला घेतलं आहे आणि इकडं आपल्याला जवळपास अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। हे बघा, जसं मी आता व्हिडिओ दाखवत आहे ना, सेम त्या पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे। आणि आता हा जो पार्ट आहे इथं सुद्धा मी काय करणार आहे, अर्धा इंच शिलाई मार्जिनला एक्स्ट्रा घेऊन घेते आणि हे ड्रॉ करून घेते। हे बघा, आहे तसंच्या तसा हा पार्ट मी इथं ड्रॉ करून घेतला आणि इथं अर्धा इंचाचा जो गॅप दिसत आहे हे आपलं काय जाईल, शिलाई मार्जिनला वाढीव जाईल। आणि आता हे आपण कट करून घेऊया। हे दोन तुम्हाला शिलाई मार्जिन दिसत आहे, एक ह्या पार्टची शिलाई मार्जिन आहे आणि एक ह्या पार्टची शिलाई मार्जिन आहे। आता हे आपण कट करून घेऊया। हे बघा, आता हे 2 सेपरेट पार्ट झाले। इथं आपली शिलाई मार्जिन पण आलेली आहे।
हा बघा, हा पाठीमागच्या भागाचा काठ दिलेला आहे त्यांनी आणि हा बाहीसाठी काठ दिलेला आहे. बाहीसाठी मोठा काठ आहे, हा मी बाहीला वापरेल आणि हा जो छोटासा काठ आहे हा आपण पाठीमागच्या बाजूला वापरूया. तर बघा, पाठीमागच्या बाजूला वापरताना काय करायचं, ही आपली शिलाई मार्जिन आहे ना, तर बरोबर ही जी पुढचं आहे एवढं, हे पण मी आता शिलाई मार्जिनला घेणार आहे. म्हणजे आपण त्याला काठ किंवा किनारी असं म्हणू शकतो. आणि अशा पद्धतीने तुम्हाला पॅटर्न ठेवायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे बघा, हा जो काठ आहे हा सेपरेट वरून ऍडजस्ट करण्यापेक्षा आहे ना, मी काय केलं, काठाचीच डिझाईन बरोबर इथे ऍडजस्ट केली आणि मग हा पाठीमागचा पार्ट ठेवला. म्हणजे ही ट्रिक आहे शिलाई संबंधीची, यामुळे आपलं काम अजून सोपं होणार आहे. आणि आता आपण हे वाढीव अंतर घेऊन कट करून घेऊया. सर्व बाजूंनी आपल्याला अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा घेऊन आपल्याला कट करायचं आहे. ही डिझाईन सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे आणि ह्या शिलाई संबंधीच्या तुम्हाला माझ्या ट्रिक आणि आयडिया आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा. हे बघा, आता हा असा काठाची डिझाईन येणार आहे, ते आपण शिलाईच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता बघा, हा ब्लाउज पीसचा हा बंद बाजू आहे आणि हा जो आपला पार्ट आहे म्हणजे आपल्या मागच्या डिझाईनचा, तर हा सुद्धा बंद बाजूचा आहे, बरोबर. तर बरोबर हे बंद बाजूकडेच आलं पाहिजे. मी इथं अशा पद्धतीने ठेवते आणि हे सुद्धा आता आपण कट करून घेऊया. हे आपलं आता कटिंग झालेलं आहे आणि छान अशी आपण ही डिझाईन इथं ऍडजस्ट करणार आहोत. हे दोनही पार्ट आता आपण शिलाई करून घेऊया. बघा, हा पार्ट घेतला मी आपला, याला पॅचवर्कचं डिझाईन म्हटलं किंवा कटिंग करून केलेलं असं म्हटलं तरी चालेल. खालच्या बाजूला आपल्याला काय ठेवायचं आहे, ब्लाउज पीस, आणि वरच्या बाजूला घेतलेला आहे मी अस्तर. आणि बघा, याला इथं पिन लावून घेतल्या आणि आता आपण इथं शिलाई करून घेऊया. शिलाई मार्जिन मी थोडस जास्त घेतलेलंच आहे, तुम्ही तर बघितलं जेवढं मला शिलाईला पाहिजे आहे तेवढं. आता आपण इथं शिलाई मार्जिन तर घेतलंच होतं, तेवढं आपण काय करूया, शिलाईला बरोबर दाबून द्यायचं आणि इथं शिलाई देऊन दिली. हे बघा, अशा पद्धतीने. इथं कॅनव्हासचा वापर केला तरी सुद्धा चालेल, थोडस पातळ कपडा आहे, पण मी इथं डायरेक्ट पलट करते आहे. जाड कपडा असेल तर काही नाही केला तरी चालेल. आता हे कट्स करायच्या वेळेला आपल्याला इथं खाचे द्यायचे असतात, म्हणजे जेणेकरून ही डिझाईन छान पलटी होईल. आणि आता हे आपण असं पलट बाजूला करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने हे करून घेतलं आणि थोडस नखाच्या साह्याने इथं असा हा दाब दिला तरी सुद्धा चालेल. मी इथं एक शिलाई देऊन देते. असा हा शेप तयार झाला. आता सर्व बाजूंनी आपण इथं शिलाई देऊन देऊया. हे बघा, एक्स्ट्राचं कापड मी इथं कट करून घेतला. आता बघा, मी ना इथं लेस लावणार आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण म्हटलं थोडस लावलं तर छान वाटेल. आणि अशी ही मिळती जुळती थोडीशी नाजूक अशी लेस लावलेली आहे. इथं तुम्ही दोरी पायपिंग सुद्धा करू शकता. बघा, अशा पद्धतीने मी इथं लेस लावली, दोनही बाजूंना इथं शिलाई करून घेतली. बघा, अशी ही इथं मी छान लेस लावून घेतली आणि याला इस्त्री सुद्धा करून घेतली, म्हणजे फिनिशिंग छान वाटते. आता बघा, तुम्हाला इथं दिसत असेल अस्पष्ट मार्किंग. मी जेवढी शिलाई मार्जिनला घेतली होती वाढवून, इथं मी हवं तर मार्किंग करून घेते, म्हणजे शिलाईला आपल्याला सोपं जाईल, है ना. या शिलाई संबंधीच्या खास ट्रिक आहेत, म्हणजे तुम्हाला अजून सोप्यात सोपं कसं होईल आणि तुमच्या कामात परफेक्शन कसं येईल, ह्या गोष्टीवर माझं लक्ष असतं. हे बघा, म्हणजे आता आपण शिलाई करू तेव्हा बरोबर आपल्याला इथंच शिलाई घ्यायची आहे. आता बघा, हा जो दुसरा पार्ट आहे ना, तो बरोबर ब्लाउज पीस खालच्या बाजूला ठेवायचा आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आणि आता आपण इथं शिलाई करून घेऊया. आता आपण हे जो अस्तर आहे तो पुढच्या बाजूला घेऊन इथं दाब शिलाई देऊन देऊया. आणि त्यानंतर हे आतील बाजूने फोल्ड करून अशी एक पुन्हा दाब शिलाई देऊन देऊया. हे बघा, आता हे सर्व काठाकाठाने शिलाई देऊन देऊ. बघा, अशा पद्धतीने मी इथं गोल्डन धागाच राहू दिलेला आहे, म्हणजे जेणेकरून इथं गोल्डन शिलाई होती ना, म्हणजे लेसचं होतं म्हणून. तुम्ही सुद्धा इथं धागा नक्की बदलायचा हा. आणि जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेऊया.
बघा आता हा एक बाजूचा आपला तयार झालेला आहे. सेम ह्याच पद्धतीने सेकंड बाजू आपण म्हणजे काठ तयार करूया. आता बघा हा दुसरा पार्ट घेतला. खालच्या बाजूला आहे ब्लाउज पीस, वरच्या बाजूला अस्तर आणि मी इथं मार्किंग वर शिलाई करणार आहे. तुम्ही ह्या बाजूने शिलाई करा किंवा अजून एक सोपी गोष्ट सांगते, ह्या बाजूने जर का शिलाई केली तर अजून छान राहील. म्हणजे जेवढी डिझाईन आहे ना ती त्वरच शिलाई घ्यायची, म्हणजे अजून आपल्या कामामध्ये फिनिशिंग येते. अशा ह्या ट्रिक तुम्हाला आवडतात का माझ्या, त्या पण मला मेसेज करा. आणि इथं आपल्याला गोल्डन धागाच वापरायचा आहे. दाब शिलाई देऊन देऊया. आतील बाजूला फोल्ड करून घेऊ आणि वरच्या बाजूने पुन्हा एक प्रेस शिलाई देऊया. ही बघा जसं मी आता देत आहे आणि इथं बरोबर आपला हा काठ छानपैकी दिसतोय असं. आता साइड साइडने शिलाई देऊन हे कट करून घेऊया. बघा हा दुसरा पार्ट ही आपला म्हणजे दुसरी साइड डिझाईनची तयार झाली, ही पण तयार झाली आणि इथं तर आपण मार्किंग केलेलंच होतं. आता आपण हे बरोबर एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवून घेऊ आणि आता हे शिलाई करून घेऊया. आता बघा ही जी मार्किंग केलेली आहे ना त्यावर मी बरोबर हा पार्ट अशा पद्धतीने ठेवते आणि इथं पिन लावून घेते. हे इथं पिन लावून घेतली आणि त्यानंतर म्हणजे जे शिलाई मार्जिनचं होतं ना त्या मार्किंग वर मी बरोबर हे ठेवून इथं ह्या पिन लावून घेतल्या. आता आपण इथं शिलाई करून घेऊया. बघा इथं पिन लावल्यामुळे तर सिक्युअर आहेच, तरी सुद्धा आपल्या बोटाच्या साह्याने आपण व्यवस्थित दाब द्यायचा. शिवाय इथं सुद्धा बरोबर आपलं जिथवर मार्किंग होतं तिथंच हे आलं पाहिजे. यामुळे काय होतं ना गॅप वाढत नाही, डिस्टन्स बदलत नाही आणि मग आपल्या कामामध्ये छान अशी फिनिशिंग येते. आणि वरच्या बाजूला आपल्याला गोल्डन कलरच वापरायचा आहे. आता बघा हे मी बरोबर चेक करून घेतलं आणि इथं तुम्ही बघू शकता इथं थोडस जेव्हा आपण सुरुवात करतो ना तर तेव्हा लॉक करायचं. आता मी इथं लॉक केलं बघा आणि आपल्याला बरोबर काठाने अगदी फिनिशिंग मध्ये इथं हळुवारपणे शिलाई करून घ्यायची आहे. खालच्या बाजूला सुद्धा मी लॉक केलं आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी ही आपल्या काठाची डिझाईन एका बाजूने शिलाई झालेली आहे आणि फिनिशिंग सुद्धा आलेली आहे. आतील बाजूने सुद्धा मी तुम्हाला दाखवते. बघा आतील फिनिशिंग सुद्धा सुंदर आहे. सेम त्याच पद्धतीने इथंही लॉक करायचं, शिलाई इथंही लॉक करायची आणि आपण दुसरा पार्टही शिलाई करून घेऊया. हे मी तुम्हाला थोडस जवळून दाखवलं की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित डिटेल मध्ये ते सर्व दिसेल. हे बघा मी चेक केलं पुन्हा एकदा आणि इथं शिलाई लॉक केली. बघा छान सुंदर अशी ही डिझाईन तयार झाली. आता बघा आपलं हे शिलाई करून झालं. आता आपल्याला पाठीमागचा टक्स शिलाई करायचा आहे, पण त्याआधी चेक करून घ्यायचं बरोबर डिझाईन मॅच होते का. बघा एकदम छान डिझाईन मॅच होते. शिवाय आपली शिलाई मार्जिन आतली फिनिशिंगही मस्त आलेली आहे. ह्या बाजूने घेतलेलं आहे मी 4 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि इथं लांबी सुद्धा मला घ्यायची आहे 4 इंच. हे बघा आणि इथं मार्किंग केलं. सेम तसंच मार्किंग आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा घेऊन घ्यायचं आहे. ह्या बाजूने घेतलं 4 इंच आणि लांबी सुद्धा घेतलेली आहे 4 इंच. आणि आता हा टक्स शिलाई करून घेऊया. बघा टक्सचं इथं मी फोल्ड करून घेतलं आणि इथं शिलाई करून घेऊ. इथं अजून माझा गोल्डनच धागा आहे, चेंज करायला विसरली, तो चेंज करून घेते. हे बघा या बाजूने टक्स घेतला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचा सुद्धा मी टक्स इथं शिलाई करून घेतला. हे बघा खालच्या बाजूला आपल्याला कमरेची पट्टी जोडायची आहे. त्यासाठी मी इथं कमरेची पट्टी म्हणजे अस्तराची पट्टी कट केली आणि एका बाजूने फोल्ड करून घेतली. आता आपण ती खालच्या बाजूने शिलाई करून घेऊया. याआधीही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कमरेची पट्टी कशी जोडायची. ते मी आता फास्ट मध्ये करते. एक दाब शिलाई झाल्यानंतर पुढच्या बाजूला घ्यायचं आणि पुन्हा दाब शिलाई द्यायची आणि हे आतील बाजूला फोल्ड करून घेऊया. इथे आपल्याला कच्ची शिलाई द्यायची आहे, म्हणजे जेव्हा आपण हात शिलाई करू तेव्हा ते आपल्याला सोपं जाईल. हात शिलाई केल्यानंतर शिलाई उसवायला सोपं जातं नाही का. आणि आता हे जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेऊया आणि इथं आपण हुक देणार आहोत. शिवाय इथं गळ्याची फिनिशिंग जेव्हा पुढच्या गळा शिलाई करू त्यावेळेला येऊन जाईल.
ही तुम्हाला गळ्याची डिझाईन कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा आणि याचा फायनल लुक तुम्ही आता बघालच अजून. कशी वाटली मग तुम्हाला ही ब्लाउजची डिझाईन? मला तर खूप आवडली. ब्लाउज फिटिंगलाही छान बसला आहे, सर्व मस्त आहे, बाही वगैरे. तर अशी ब्लाउजची ही बॅक नेकची डिझाईन तुम्ही सुद्धा तयार करून बघा आणि तुमची कशी तयार झाली हे कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.